एक मोठी बातमी येते नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या आवारामध्ये बिबट्या दिसून आल्यामुळे खळबळ माजली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने शाळेला आणि महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड भागामध्ये हे भोसला मिलिटरी स्कूल आहे आणि 2 दिवसांपूर्वीच याच भागातील काही अंतरावरती बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या नागरी वस्तीकडे वावर वाढत चाललाय आणि आता पुन्हा एकदा नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारामध्ये बिबट्या दिसल्यामुळे खळबळ माजली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने शाळेला आणि महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात नाशिकमधून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, काही दिवसांपूर्वीच आपण 2 बिबट्यांना जेरबंद केल्याचं बघितलं, त्यानंतर पुन्हा एकदा जर बिबट्या दिसला असेल तर त्याबद्दल काय माहिती? श्वेता, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये बिबट्याचा वावर नागरी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचा प्रवेशद्वार आहे आणि याच भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये अर्थात हा जो प्रिमाइसेस मागच्या बाजूला माझ्या दिसतोय तो साधारणतः 100 एकरपेक्षा जास्त मोठा प्रिमाइसेस आहे आणि या प्रिमाइसेसमध्ये असलेल्या जंगली अर्थात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांचा परिसर आहे आणि जंगलाचा परिसर आहे। त्या ठिकाणी बिबट्याचा वावर जो आहे तो दिसून आलेला होता आणि त्यानंतर आता शाळा प्रशासनाने या शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयामध्ये असलेल्या देखील विद्यार्थ्यांना या शाळेमधून सोडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांना शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे कारण या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो दिसून आलेला आहे आणि या सगळ्यामुळे एक भीतीचं दहशतीचं वातावरण जे आहे ते पालकांमध्ये निर्माण झालेलं आहे। खरं तर अचानकपणे विद्यार्थी ज्यावेळेला सकाळी शाळेमध्ये आलेले होते तोपर्यंत पालकांना विद्यार्थ्यांना या सगळ्याची कुठलीही कल्पना नव्हती। मात्र ज्यावेळेला विद्यार्थी आणि पालक जे आहे ते शाळेमध्ये आले त्यावेळेला पालकांना सांगण्यात आलं की आपण आपल्या मुलांना घेऊन पुन्हा परत जायचे। जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडून गेलेले होते त्यांच्या घरी फोन शाळा प्रशासनाने केला आणि त्यांच्या मुलांना घरी घेऊन जाण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता हा शाळेचा प्रिमाइसेस जो आहे तो आता खाली केला जातोय। आतमध्ये वन विभागाचं जे टीम आहे ती दाखल झालेली आहे। त्यांच्याकडनं या संपूर्ण परिसराचं सर्च ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे कारण बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे। शाळेच्या प्रशासनाच्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये CCTV मध्ये देखील हा बिबट्या असल्याचं आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे आता अशा पद्धतीनं पालकांना मुलांना घरी घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या। आपण अशा पद्धतीने दृश्य बघतोय। हे पालक जे आहे ते आपल्या मुलांना घेऊन जाण्यासाठी आलेले होते। आपण पालकांशी बोलूया, काय नेमक्या सूचना शाळेने तुम्हाला दिलेल्या आहे? बिबट्या शाळेचा परिसर सकाळी दिसल्याचं आम्हाला माहिती मिळाली। तसेच शाळेकडनं निरोप आला की आपापल्या पालकांना घेऊन जायचं, पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन जायचं आहे असं। त्यासाठी आता आम्ही आमच्या मुलांना घेऊन जातोय। काय सांगितलं बाळा तुला? तुला काही सांगितलं का? काय सांगितलं का? नाही। आपण बघतो हे पालक आहे, हा विद्यार्थी आहे। अशा पद्धतीनं पालकांना विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर घेऊन जाण्याच्या सूचना दिलेल्या आहे। आतमध्ये सर्च ऑपरेशन जे आहे ते देखील सुरू आहे आणि पुढच्या काही तासामध्ये बिबट्याला शोधण्याचं मोठं आव्हान प्रशासनाच्या समोर असणार आहे। यासाठी ड्रोनची मदत जी आहे ती देखील घेतली जाते कारण आतमध्ये सगळा परिसर जो आहे तो जंगलाचा परिसर आहे आणि या जंगलाच्या परिसरामध्ये बिबट्याला शोधणं चॅलेंजिंग आहे आणि म्हणून त्यासाठी ड्रोनच्या कॅमेऱ्याची मदत घेतली जाते। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्या शोधण्याचं काम आतमध्ये सुरू असल्याची माहिती प्राप्त होतीये। बिलकुल लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि आपण अपडेट घेत राहू नेमकं या ठिकाणी काय होतंय। तर वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे। पुणे जिल्ह्यातील वनविभागाच्या विषयांसंदर्भात गणेश नाईक अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। यावेळी वनमंत्र्यांसह वनविभागाचे अधिकारी उपस्थित आहेत। नाशिक आणि पुणे विभागाची ही बैठक आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलाय। यासोबतच वनविभागाच्या इतर विषयांवरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। नसबंदी हा एक तोडगा आहे। नसबंदी करणे किंवा बिबट सफारीमध्ये एक मोठ्या क्षेत्रामध्ये बंदिस्त भागामध्ये बिबट तिथं सोडणे, पण एक गोष्ट खरी आहे की नसबंदी शिवाय पर्याय नाही। अतिशय वेगाने बिबट वाढत आहे। अगोदर मुंबईमध्ये अशाच पद्धतीचे प्रकार व्हायचे, पण मग जनजागरण काही गोष्टी काही लोकांना सूचना करत 2014 नंतर बोरीवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या माध्यमातून आता साधारणतः 10-11 वर्षामध्ये मात्र कोणती घटना झाली नाही। नाईक साहेबांनी कालच आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अमोल कोल्हे दादा तर त्याचा रोजच फॉलोअप घेत आहेत। तर नाईक साहेबांनी आजही पुण्यात एक मीटिंग घेतलेली आहे आणि या बिबट्यांच्या बद्दल एक
योग्य निर्णय जो असेल तिथे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट याचाही विचार झाला पाहिजे. या सगळ्याचा विचार करून पुढे कसं जायचं याची चर्चा आज घेतील. त्याच्यामुळे मला वाटतं नाईक साहेबांची काल माझी सविस्तर याच्यावर चर्चा झाली. आज नाईक साहेब स्वतः मीटिंगही त्याच्या संदर्भात घेत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांची मीटिंग झाल्यावर ते काय स्टेटमेंट करतात याची आपण वाट बघूया.